आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात. ओम सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपण थोडासा वेगळा विषय आता आणि प्रॉबब्ली पुढच्या वेळेस पण घेऊयात. कारण ज्योतिषी म्हटल्यानंतर आपल्याला फक्त आपले जे ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या दिसतात, त्याच्या व्यतिरिक्त पण बरेच प्रश्न येतात आणि ते अनुषंगाने येतात. कशाच्या? तर ज्योतिषशास्त्राच्याच अनुषंगाने आपल्याला ते प्रश्न येतात. तर अशा वेगवेगळे विषय कुठले आहेत? तर असे विषय आहेत हस्तसामुद्रिक, त्यानंतर वास्तुशास्त्र, रत्न, त्यानंतर मुहूर्त. या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अर्थातच ज्योतिषी म्हणून आपल्याला प्रश्नही विचारले जातात. वास्तुशास्त्र ह्यासाठी कारण आजकाल लोक म्हणतात की त्यांना पाहायचंय की एखादी वास्तू जी आम्ही विकत घेतोय ती लॉंग टर्म साठी आमच्याकडे राहणार आहे किंवा आम्ही तिथे राहायला जाणार आहे, तर ती योग्य आहे की नाही. योग्य नसेल तर त्याला काही पर्याय आहेत का आपल्याकडे. आणि नुसते वास्तुशास्त्र तज्ञ अनेक असतात, मात्र ज्योतिष म्हणून आपल्याला त्याच्यात थोडीशी प्रवेशिका जी आहे ती असली पाहिजे, थोडीशी इंट्रोडक्शन असली पाहिजे आपल्याला. दुसरं म्हणजे आपल्याकडे समजा एखादा व्यक्ती आला आणि त्याने त्याची पत्रिका सांगितली, तर त्याच्या घरामध्ये कुठे दोष आहे का, असू शकतो का, या गोष्टी सुद्धा आपल्याला समजल्या पाहिजेत. त्यासाठी आपण थोडीशी एक वास्तुशास्त्राची तोंड ओळख का होईना ती करून घेऊयात, असा मानस होता. त्याचबरोबर वास्तुशास्त्राची तोंड ओळख म्हटल्यानंतर त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन थोडी रत्नांची पण ओळख आपल्याला करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप इंटर रिलेटेड असतात. कारण आज जर आपण पाहिलं तर आपला 9 ग्रह जे असतात तेच 9 ग्रह आपल्याला पत्रिकेतही दिसतात, तेच 9 ग्रह आपल्याला हातांवरही दिसतात, तेच 9 ग्रह आपल्याला रत्नांमध्ये पण दिसतात, तेच 9 ग्रह आपल्याला ह्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा दिसतात. हे फार हाय लेवल बोलतोय मी, कारण फक्त 9 ग्रहच असतात अशातला काही प्रकार नाहीये. त्याचे स्वतःचे डेप्थ मध्ये जेव्हा जातो आपण वास्तुशास्त्राच्या, तेव्हा अनेक आयाम उघडतात आणि ते अनेक आयाम उघडण्यासाठी किमान आपल्याला तो एक दरवाजाचे लॉक जे आहे ते काढून टाकलं पाहिजे आणि ते काढल्यानंतर तो दरवाजा फक्त ढकलायचा आपल्याला आणि वास्तुशास्त्राच्या जगात पाऊल ठेवायचं. तर आपण आता जे बघतोय ते म्हणजे एखाद्या माणसाला ते वास्तुशास्त्राच्या दरवाजावरती असलेलं लॉक ते काढायचं असेल आणि नुसता दरवाजा ओपन करूयात एवढ्या पोझिशनला आणायचं असेल तर काय काय माहिती पाहिजे ती आपल्याला पाहिजे. तर त्यासाठी आता मी काही गोष्टी शेअर करतो. मला फक्त सांगा की तुम्हाला ते दिसतंय का. माझी स्क्रीन दिसतेय तुम्हाला? हो, दिसते. आज प्रयत्न केला होता मी की एक छोटीशी पीपीटी बनवूयात की ज्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी मला सांगायला सोपे जातील. मी हे जे काही शिकलोय, पाहिलंय, ऐकलंय हे आमच्या कडून शिकून ऐकून करतोय. गुरुजी स्वतः म्हणजे संतोष काळे गुरुजी यांनी आम्हाला काही जणांना वास्तुशास्त्राचा जनरल इंट्रोडक्शन म्हणून सांगायची त्यांना इच्छा झाली आणि तेव्हा त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या. त्या जशा सांगितल्या तशा मी आज तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतो. एवढंच काय ते आहे. तर सुरुवातीला आपण जर विचार केला तर वास्तुशास्त्र म्हणजे काय त्याच्याकडे तर जाऊच या, पण त्याच्याही पलीकडे वास्तुशास्त्र याचे संदर्भ कुठे मिळतात आपल्याला. तर वास्तुशास्त्राबद्दल असा विचार केला जातो की वास्तुशास्त्राचा उगम हा मुळात अथर्ववेदामध्ये आहे आणि अथर्ववेदांपासूनच हे ज्ञान पुढे येत येत गेलं आणि ते ज्ञान उलगडत गेलेलं आहे अनेक लोकांना आणि त्या पद्धतीने ते पुढे आपल्यापर्यंत आलंय. मग आपल्यापर्यंत कोणामुळे आलंय
तर 18 ऋषी म्हटले गेलेले आहेत. हे 18 ऋषी जे आहेत त्यांच्याकडून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलंय. जसे 18 ज्योतिषाचे सुद्धा ऋषी सांगितले गेले, त्याच पद्धतीने 18 हे वास्तुशास्त्राचे ऋषी पण सांगितलेले आहेत. ते 18 ऋषी कोण? तर भृगु, अत्री, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित, विशालाक्ष, इंद्र, ब्रह्मा, कुमार म्हणजेच कार्तिकेय, नंदिकेश्वर, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्राचार्य आणि बृहस्पती असे हे 18 ऋषी सांगितले गेलेले आहेत. ह्यांच्याकडून आपल्याला हे मिळतं, वास्तुशास्त्राचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ह्या असा विचार करा की या 18 परंपराच आहेत जणू, आणि या 18 परंपरांमध्ये वास्तुशास्त्राचं ज्ञान होतं. हे आपल्याला कुठून कळतं? तर मत्स्य पुराणामध्ये कळतं. आता अथर्व वेदापासून पुराण काळांपर्यंत ही गोष्ट आलेली आहे. तर ती गोष्ट पुढे जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा आपण काही महत्वाचे असे ग्रंथ पाहतो. त्या ग्रंथांवरनं आपल्याला याची इन्फॉर्मेशन मिळू शकते, याची माहिती मिळू शकते. ते ग्रंथ कुठले? तर मयमत्तम नावाचा दानवराज मय यांनी बनवलेला मयमत्तम नावाचा वास्तुशास्त्राचा ग्रंथ. दुसरा आहे राजा भोज यांनी लिहिलेला, आता म्हणतात राजा भोजनी लिहिला किंवा राजा भोजनी बनवून घेतला. मध्य प्रदेश मधला राजा भोज हा अत्यंत प्रसिद्ध असा राजा आहे. त्यांनी अनेक विषयांवरती आपला अभ्यास केलेला आहे किंवा त्यांनी अभ्यास करून अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत त्याच्याकडनं. तो स्वतः चांगला कवी होता आणि त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली अथवा त्याच्या दरबारात करवून घेतली. असं म्हणूयात की तो प्रोजेक्ट मॅनेजर होता आणि शेवटी प्रोजेक्टचं श्रेय प्रोजेक्ट मॅनेजरला जसं मिळतं तसं ह्या राजा भोज ह्याचा कर्ता म्हणून म्हटलं जातं. तसं हे समरांगण सूत्रधार नावाचा जो ग्रंथ आहे हा वास्तुशास्त्राचा एक अलौकिक ग्रंथ असा धरला जातो. आणि एक आहे तो महर्षी अभय कात्यायन ह्या ऋषींनी लिहिलेला किंवा ह्यांनी लिहिलेला विश्वकर्म प्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे. इथे आपल्याला जे गर्गमुनी दिसतात ना, ते गर्गमुनी आणि पराशर मुनी, त्यांचं नाव इथे डायरेक्टली नाहीये, पण गर्गमुनींकडनं पराशर मुनींनी किंवा काही वेळेस म्हणतात की शिवशंकरांकडनं पराशर मुनींना, पराशर मुनींकडनं त्यांचा बृहद्रथ नावाचा एक शिष्य आणि बृहद्रथाकडनं पुढे वासुदेव श्रीकृष्णाकडे आणि तिकडनं पुढे ही परंपरा, अशा पद्धतीने विश्वकर्म प्रकाश नावाचा ग्रंथ आहे. ती परंपरा त्या ग्रंथात ग्रंथबद्ध केली गेलेली आहे. समरांगण सूत्रधार, आता थोडस आपल्याला जरी संस्कृतचं किंवा मराठीमध्ये पण हा शब्द आहे समरांगण, या शब्दाचा अर्थ काय आहे? माहितीये? समरांगण कुठे म्हणतो आपण, कशाला म्हणतो? रणभूमी. अगदी बरोबर, रणभूमी, युद्धभूमी याला समरांगण म्हणतात. सूत्रधार म्हणजे मॅनेजर. समरांगण सूत्रधार याचा एक अर्थ होतो की युद्धभूमीचा मॅनेजर, आणि दुसरा अर्थ असा होतो की सूत्रधार म्हणजे आर्किटेक्ट, आणि समर अंगण म्हणजे स अमर अंगण, अशा पद्धतीने त्याची फोड केली तर जिथे देव आणि माणसं राहतात अशी जागा, त्याचा आर्किटेक्ट, असा त्याचा दुसरा अर्थ होतो. तर आपण म्हणतो की संस्कृत भाषेचा आपण जो कोटी म्हणतो त्या पद्धतीची कोटी केलेली आहे. आणि हा राजा होता त्यामुळे त्याला त्याचं क्षात्र तेज पण त्या शब्दातनं दाखवायचं होतं की एका राजाने बनवलंय हे, म्हणून त्याचा समरांगण म्हणजे युद्धभूमीचाही तिथे अर्थ आलेला आहे. आणि समरांगणचा दुसरा अर्थ हा पण होतो की जिथे माणसं राहू शकतात किंवा माणसं राहतात त्याचा आर्किटेक्ट, त्या आर्किटेक्ट बद्दल, सूत्रधार म्हणजे आर्किटेक्ट, आर्किटेक्ट बद्दलचा ग्रंथ, असा राजा भोज यांनी लिहिलेला ग्रंथ. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे मयमत्तम. मय राक्षस, दानवराज मय असा दानव राज होऊन गेलेला आहे. हा दानवांचा राजा, त्याला पाताळात पाठवलं होतं असं, अशी माहिती आपल्याला पुराणांमध्ये, अशा गोष्टी पुराणांमध्ये मिळतात. आज आपण जर उभा राहिलो भारतामध्ये तर अगदी खाली पायाच्या एकदम खाली काय येईल? आपल्या आपल्या पायाच्या खाली म्हणजे पृथ्वीच्या बरोबर दुसऱ्या बाजूला आपल्याला साऊथ अमेरिका दिसते. आपल्या बरोबर भारताच्या खालच्या बाजूला साऊथ अमेरिका येणार आहे बघा. तुम्ही एक अक्ष केला, तयार केला आणि तिकडने एक तार टाकली
टनल खोदला आणि अगदी पृथ्वीला फोडून बाहेर पडला तर तुम्ही डायरेक्टली साऊथ अमेरिकेमध्ये बाहेर पडाल. अर्थात जळालो नाही तर. तर ही जी साऊथ अमेरिकेची मय नावाची जी संस्कृती होती म्हणजे माया संस्कृती जी होती ती या मय राक्षसांनी सुरू केलेली होती. म्हणजे या मय राक्षसाच्या प्रणीत ती संस्कृती होती आणि त्या संस्कृतीमधले जे कोणी वास्तुविशारद होते त्यांना मय असंच म्हणायचंय. आणि त्यांच्याच परंपरेमधला एक असा हा जो मय आहे त्या मयानी याची इंद्रप्रस्थातली इंद्रप्रस्थ जे आहे म्हणजे पांडवांची राजधानी त्या इंद्रप्रस्थामधला तो जो मयसभा नावाची जे हे बनवलं होतं ते त्या ह्याच मय राक्षसाने बनवलं होतं. म्हणजे या मय राक्षसाच्या परंपरेमधून जो आर्किटेक्ट बनला त्याला मयच म्हणायचे. त्यांनी एका कुठल्या तरी एका मयानी ते बनवलं होतं असे आपल्याला पुराणात आणि इतिहासामध्ये उल्लेख येतात. तर असा हा मयमत्तम आणि या मयमत्तम बद्दल असं बोललं जातं की मय म्हणजे विश्वकर्मा. देवांचा आर्किटेक्ट त्याला विश्वकर्मा म्हणतात. तर त्या आर्किटेक्टला विश्वकर्मा असाच त्या देवाचं नाव आहे. ह्या विश्वकर्माची मुलं त्या मुलांपैकी एक म्हणजे मय आणि ह्या मयाची बहीण त्या बहिणीचं लग्न विवस्वान म्हणजे सूर्याशी झालं होतं आणि ह्याच सूर्यानी ह्या मयाला वास्तुशास्त्र ह्याची इन्फॉर्मेशन आणि त्याचबरोबर ग्रहताऱ्यांची गती याच्याबद्दलचा ग्रंथ या दोन गोष्टी याच्याकडनं मय राक्षसाला मिळालेल्या आहेत हे ज्ञान. आणि ते ज्ञान घेऊनच मग त्यांनी आपली पूर्ण सिव्हिलायझेशन म्हणजे माया सिव्हिलायझेशन ही वसवली आणि त्यांचं ज्ञान ती परंपरा घेऊन मग अनेक ठिकाणी त्यांनी मोठे मोठे आर्किटेक्चरल वंडर्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो असे त्यांनी बनवले आहेत. आणि समरांगण सूत्रधार याची पण एक अगदी अलौकिक अशी गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे पृथू नावाचा जो राजा आहे पुराणातला त्या पृथू नावाच्या राजाने काय सुरुवात केली की जिथे दिसेल तिथे जमीन सपाट करायला सुरुवात केली. कारण त्याला त्याचं पूर्ण राज्य वसवायचं होतं. म्हणून जे दिसेल ते म्हणजे ओबडधोबड जमीन असेल तर त्याला सपाट कर, जे कोणी डोंगर असतील त्याला सपाट कर, वन दिसत असतील त्याला सपाट कर, नद्या असतील त्याला सपाट कर, बुजवून टाक. असं त्यांनी पूर्ण जमीन सपाट करायला सुरुवात केली. हे पाहिल्यानंतर पृथ्वी घाबरली आणि ती ब्रह्मदेवाकडे गेली. तिच्या मागे मागे हा पृथू पण आला आणि मग ब्रह्मदेवाला पृथ्वी म्हणते की मला हा फार त्रास होतोय, मला भीती वाटते की हा पूर्ण पृथ्वीच सपाट करून टाकेल. आणि पृथ्वीराजा म्हणतो की अरे मला तर माझं नगर बसवायचंय, माझं नगर बसवायचं तर मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार. मग मी काय करू? मला घाबरून ही पृथ्वी पळतीये, गायीचं रूप घेऊन तुमच्या समोर आली, तिच्या मागे मी किती अजून पळू? पण मला तर माझं नगर बसवायचंय, मी काय करू? असं विचारल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात की हे पृथ्वी तू घाबरू नकोस, तुला जास्त त्रास होणार नाही आणि तुला सोसेल अशा प्रकारची भुवनं आपण तयार करू आणि तिथे ह्या राजाची वस्ती जी आहे ती आपण वसवूयात आणि हे करण्याचं काम मी विश्वकर्माला सांगतो. आणि विश्वकर्मा यांनी आधी ज्याप्रमाणे अनेक प्रासाद म्हणजे अनेक प्रकारचे वास्तू बनवल्या आहेत त्याचप्रमाणे हा तुला नगर वसवून देईल पृथू. आणि तू आता पृथ्वीची छान काळजी घ्यायची कारण तू भूपती आहेस म्हणून त्याची काळजी तू घ्यायची आणि पृथ्वीला आश्वासन देतो की तुला जास्त त्रास होणार नाही. या पद्धतीने नगर आपण छान वसवूयात आणि याची कामगिरी विश्वकर्माला दिली जाते. आणि विश्वकर्मा ही कामगिरी घेतो हातामध्ये आणि मग आपल्या 4 मुलांना आपल्याजवळ बोलवतो. जय, विजय, सिद्धार्थ आणि अपराजित अशी त्याची 4 मुलं. आणि ह्या 4 मुलांना तो काय म्हणतो की आता आपल्याला छान ना नगरी वसवायची, त्यामुळे तुम्ही आता कामाला लागा. तुम्ही 4 वेगवेगळ्या दिशांना जा आणि 4 वेगळ्या दिशांना जाऊन तुम्ही नगरी वसवायला सुरुवात करा. तिथे आपल्याला छान आर्किटेक्चरल वंडर्स करायचे आहेत. तर हे झाल्यानंतर त्यातला जो जय नावाचा मुलगा होता तो जय आपल्या वडिलांना विचारतो की तुम्ही इतके उत्कृष्ट असे हे आहात काय आर्किटेक्ट म्हणजे सूत्रधार आहात, तुम्हाला वास्तूची इतकी सुंदर ज्ञान आहे, तर त्यामुळे तुम्ही मला काय करा तर तुम्ही मला सांगा की ह्याच्यामधले मर्म आणि ह्याच्यातले जे काही सिक्रेट्स आहेत ते सगळे मला सांगा. आणि मग तो एक 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 प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि तो अगदी 100 एक प्रश्न विचारतो
आणि ती प्रश्न ऐकल्यानंतर मग विश्वकर्मा त्याला एकेकाचं उत्तर देतात आणि प्रश्न उत्तरी जी आहे जय आणि विश्वकर्माची ती समरांगण सूत्रधार ह्याच्यामध्ये टाकली आहे. असा आहे समरांगण सूत्रधार ग्रंथ जो राजा भोजनी बनवला. मयमत्तम, मयराज दानव, दानवराज मय आणि सूर्य यांच्याकडनं आलेला संवादातनं आलेलं आहे आणि गर्ग ऋषी किंवा शिव यांनी पराशर, पराशरांनी बृहद्रथ, बृहद्रथांनी श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाकडून ती पुढची परंपरा अभय कात्यायन यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि तो विश्वकर्म प्रकाश अशा पद्धतीचे अनेक वास्तुशास्त्राचे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथांमध्ये आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन दिली आहे. हा सागर आहे, या सागरामधला आपण एक थेंब घेऊन अगदी आंघोळ करण्यासारखं आहे, पण ते आपण आता करायचा प्रयत्न करूया. इथपर्यंत ओके, आपण जाऊयात पुढे. हो. आपल्याला वास्तुपुरुष हा माहिती आहे, बरोबर. तर वास्तुपुरुष म्हणजे काय, तर वास्तुपुरुषाच्या आपल्याला अनेक कथा ज्या आहेत त्या पुराणांमध्ये मिळतात. त्यापैकी एक कथा आपल्याला अशी सांगितली जाते की ब्रह्मदेवानी एका विशिष्ट काळी एका महान माणसाला जन्म दिला. माणूस म्हणण्यापेक्षा एका महान प्राण्याला. आता आपण त्याला माणूस म्हणू शकत नाही, प्राणी म्हणू शकत नाही, कारण तो एक उत्पत्ती होती कोणाची, तर त्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती होती आणि तो अत्यंत बलाढ्य बलशाली अशी ही उत्पत्ती होती त्याची आणि तो मुलगाच होता, जणू मानस पुत्रच आहे ब्रह्मदेवाचा, कारण त्यांनीच तो निर्माण केलेला आहे आणि तो असा निर्माण केलेला जो पुरुष म्हणू आपण, तर तो पुरुष निर्माण झाला आणि त्यांनी काय केलं, तर तो इतका बलशाली होता की त्याने तिन्हीच्या तिन्ही जे जग आहे म्हणजे पृथ्वी, आकाश आणि स्वर्गलोक या तिघांनाही आपल्या विळख्यात घेतलं आणि त्यांना तो वेटाळून बसला. आता असं झाल्यानंतर सगळे देव घाबरले. ते सगळे देव घाबरल्यानंतर ते ब्रह्मदेवांकडे गेले आणि म्हटले, तुम्ही जो पुरुष उत्पन्न केला त्यांनी या सगळ्या तिन्ही भुवनांना वेटाळून घेतलेला आहे, आपल्या कवेत घेतलेला आहे. आता आमची सुटका करा या सगळ्यातनं. ब्रह्मदेव म्हणतात, तुम्ही काय करा, त्याला पालथं करा. त्याला हरवताना म्हणजे युद्ध करता त्याला पालथं करा आणि पालथं करून तुम्ही त्याच्यावर बसा. तुम्ही त्याच्यावर बसला की तो काही करू शकणार नाही आणि त्याला तुम्ही परास्त कराल. असं म्हटल्यानंतर असं एक युद्धाचा प्रसंग येतो. काही ठिकाणी म्हणतात की हा जेव्हा उत्पन्न झाला तो एकदम वेटाळून घेतलं त्याने आणि पृथ्वीलाच गिळायला गेला आणि पृथ्वीवरती तो उलटा पडला, म्हणजे तोंड पृथ्वीकडे खाण्यासाठी आणि स्वतः पाठ वर दिसतीये. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की त्याच्या पाठीवर बसा आणि पाठीवर बसल्यानंतर तुम्ही त्याला पूर्णपणे आपला वश करू शकता. अशा प्रकारे 81 देव म्हणजे वेगवेगळे देव जे आहेत ते त्याच्या वेगवेगळ्या भागांवरती बसले आणि ते बसल्यानंतर त्यांनी दाबून टाकलं त्याला आणि आपला वश करून टाकलं. आता त्याला जेव्हा वश केलं तेव्हा वास्तुपुरुष म्हणजे हा पुरुष जो आहे तो घाबरला म्हणण्यापेक्षा तो त्याला वाईट वाटलं आणि त्याने ब्रह्मदेवाला म्हटलं, तुम्हीच तर मला उत्पन्न केलं होतं. आता माझी ह्यात काय चूक की तुम्ही अशा पद्धतीने मला उत्पन्न केलं. आता मी काय करू? आता मी काय खाऊ? असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव त्याला म्हणतात की आता ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा एखादं भुवन बनेल, जेव्हा जेव्हा यज्ञ होतील, जेव्हा जेव्हा घरामध्ये मंगल प्रसंग होतील, त्या त्यावेळेस तुला वेगळा बळी दिला जाईल आणि तो तू ग्रहण करत जा आणि ज्या घरामध्ये असा बळी देणार नाही त्या घरालाच खाऊन टाक. अशा पद्धतीचा त्याला वर देतात ते आणि त्या पद्धतीने हा जो काही पुरुष आहे तो पुरुष आनंदी होतो आणि त्याला त्यावेळेस पासून असं विचार करतो आपण की यज्ञ संस्था सुरू झाली आणि यज्ञ केले जाऊ लागले. यज्ञामध्ये वास्तुपुरुषाला बळी दिला जाऊ लागला. त्याला वास्तोष्पती असंही म्हणतात. तर असे बळी म्हणजे त्याला असे अन्न द्यायची सुरुवात झाली आणि ते झाल्यानंतर म्हणजे त्याच्यावरती या सगळ्या देवतांनी वास केला म्हणजे ते तिथे राहू लागले त्याच्यावरती, म्हणून ह्याला वास्तुपुरुष म्हणतात. का? कारण त्याच्यावर या देवांनी वास केला म्हणून हा वास्तुपुरुष. अशी वास्तुपुरुषाची आपल्याला एक छोटीशी हे दिसते, काय मिळते तर कथा मिळते. ह्याच्यामध्ये तो एक निगेटिव्ह आहे असा विचार आपल्याला येतो, पण तो निगेटिव्ह नाहीये म्हणून त्याला दानव राक्षस अशा पद्धतीने म्हटलं नाहीये. देवांनी त्याचा संहार नाही केलेला आहे, त्याला फक्त बाइंड केलेलं आहे, त्याला फक्त बांधून ठेवलंय. हे आपल्याला विसरता कामा नये. त्यामुळे ह्याची
पूजा ही किंवा त्याला त्याचा जो काही मान सन्मान आहे तो योग्य वेळेस दिला गेला पाहिजे हे सांगण्याची आपल्याला कल्पना आहे जी आपल्याला त्या पुराणांमधनं दिसते. इतर पुराणांमध्ये फक्त ब्रह्मदेवाच्या ऐवजी अंधकासुराचा आणि शंकरांचा जेव्हा युद्ध होतं तेव्हा हा उत्पन्न होतो शंकरांच्या घामातनं आणि तो जेव्हा उत्पन्न होतो आणि अंधकासूर मरतो तेव्हा त्याला खायलाच काही मिळत नाही आणि तेव्हा तो ही संपूर्ण पृथ्वी खायला निघतो. असा एक दुसरं उदाहरण आपल्याला दिसतं. म्हणजे कुठे ब्रह्मदेव आहेत, कुठे शंकर आहेत. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळ्या देवतांना महत्व दिलेलं दिसतं. मात्र पुढची कथा तीच आहे की सगळे देव त्याच्या वर बसतात आणि म्हणून त्याच्या वर बसले म्हणजे त्याच्या वर राहू लागले म्हणून त्याला वास्तू आणि तो स्वतः पुरुष आहे म्हणून वास्तू पुरुष असं म्हटलं जातं. बरं पुढे जाऊयात आपण. हो हो चालेल. काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असतात पण जेव्हा आपण वास्तूचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे वास्तूचे उद्गम ग्रंथ त्यानंतर वास्तुपुरुष स्वतः या अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती पाहिजेत म्हणून आपण त्या सांगितल्या. त्याच पद्धतीने वास्तूमध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हे अष्टदिशा. 10 दिक्पाल असतात म्हणजे 10 दिशा असतात वर खाली आणि मग ह्या आजूबाजूच्या आपल्या 8 दिशा अशा पद्धतीने 10 दिशा असतात. वरची दिशा असते ती ब्रह्माची असते, खालची दिशा जी असते ती अनंताची असते. या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला जे दिसतं ते सगळे या 8 दिशा आहेत आणि या 8 दिशांचे 8 दिक्पाल आहेत म्हणजे त्या दिशांचे पालक आहेत आणि त्या 8 दिशांच्या पालकांप्रमाणे त्या 8 दिशांच्या पालकांना 8 ग्रहही आपण दिलेले दिसतात. म्हणजे ज्योतिष आणि वास्तू यांचा सुरेख संगम आपल्याला या पद्धतीने झालेला दिसतो. मग ते 8 दिशा कुठल्या आहेत तर पूर्व दिशा आपल्याकडे कुठलीही गोष्ट सांगताना पूर्व दिशा ही धरून मगच सगळं काही सांगितलं जातं. आपण जेव्हा मॅप्स बघतो जे आता युजली आपल्याला मॅप दिसतात ते सगळे नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा मुख्य डोक्यावरती धरून अशा पद्धतीने फिरवलेले असतात. आपल्याकडे कधीही उत्तर दिशा ही समोर ठेवून याच पद्धतीने सगळं मांडण्याची पद्धत होती. म्हणून अष्टदिक्पालांची सुरुवात सुद्धा पूर्वेपासून फिरली जाते. व पूर्वेचा अधिपती हा इंद्राला ओळखणं फार सोपं आहे. तो कधीही हत्तीवर बसलेला असतो. इंद्र पूर्वेचा अधिपती. अग्नेयचा अधिपती अग्नी. आता अग्नीचा विचार कसा करतात तर अग्नी हा 2 मुखांचा असतो आणि त्याला 3 पाय असतात. 2 मुख 3 पाय 7 जिव्हा म्हणजे जिव्हा अशा 7 जीभ असतात त्याला आणि तो स्वतः मेंढ्यावर आरूढ असतो. अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला अग्नीचं मिळतं. हे सगळे सिंबॉलिक आहे त्याच्या अर्थामध्ये आज जायची गरज नाही आपल्याला. मात्र हे लक्षात ठेवा की 2 मुख असतात त्याला 2 पत्नी असतात स्वधा आणि स्वाहा अशा 2 पत्नी आहेत त्याला. मेंढ्यावर आरूढ असतो असा हा आग्नेय दिशेचा मालक आहे. दक्षिण दिशेचा मालक जो आहे तो यम आहे रेड्यावर बसलेला मृतांचा अधिपती असा हा यम आणि नियमांचा अधिपती आहे तो. साधा सुद्धा नाही तर तो सगळे नियम काटेकोरपणे पाळतो तो हा अधिपती यम. त्यानंतर जो येतो तो म्हणजे नैऋत्य दिशेचा अधिपती तो म्हणजे निवृत्ती. आता आधीच्या काळामध्ये निवृत्ती ही स्त्री देवता होती. हातामध्ये तिच्या खड्ग म्हणजे तलवार होती. कालांतराने त्याचा पुरुषामध्ये कन्व्हर्जन झालं आणि अनेक वेळा माणसावर बसलेला पुरुष अशा पद्धतीने निवृत्तीचा विचार होतो. तो राक्षस आहे म्हणून त्याला दात आलेले दाखवतात, सुळे आलेले दाखवतात त्याला. अशा पद्धतीचा निवृत्ती ह्याचा विचार आहे. नंतर पश्चिम दिशेचा अधिपती जो आहे तो वरुण आहे आणि वरुण हा मगरीवरती शेअरिंग आहे ना मला दाखवतोय आहे मला का नाही दिसत आहे. एकच मिनिट आता गेलं नाही मी दिसत होतं मॅडम दिसत होतं. मला नाही मला दिसत स्टॉप नव्हतं. केलं. ओके हा स्टॉप केलं पुन्हा शेअर करतो आता होपफुली दिसेल पहा बरं. हो दिसतंय तुम्हाला दिसतंय ना मॅडम. नाही ना मॅडम ठीक आहे मी बघते. तुमचं ना ते स्वाईप झालं असेल बघा मोबाईल वरती ते स्वाईप होतं. बर बघते. हा म्हणजे लोकांचे चेहरे किंवा टॅप टू स्पीक असं काही आलंय का तुम्हाला तर ते राईट स्वाईप किंवा लेफ्ट स्वाईप करून बघावं लागेल तुम्हाला.
हा बघते बघते. ठीक आहे तू चालू ठेव. सॉरी. हो, नाहीतर मग बाहेर पडून पुन्हा आत आलात ना तरी होऊन जाईल तुमचं. पश्चिमेचा अधिपती जो आहे तो वरुण आहे. वरुणाला ओळखणं फार सोपं असतं. वरुण हा मगरीवरती बसलेला असतो असं त्याचं चित्रण आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. वरुण हा पाण्याचा अधिपती आहे. तो मोठ्या मोठ्या जलाशयाचा अधिपती आहे. त्याचबरोबर खरं तर वरुण हा एकदम जुनी वैदिक देवता आहे. म्हणजे आपल्याला वेदांमध्ये इंद्र सर्वात उच्च असा दिसतो आणि इंद्राच्याही आधीच्या काळामध्ये वरुण हा सर्वोच्च देवता होती असं होतं. नंतर तो फक्त पाण्याचा अधिपती म्हणून राहिला. नंतर वरुण गायब झाला. इंद्र पाण्याची अधिपती म्हणून देवता आली, म्हणजे पावसाची अधिपती देवता आली. नंतर इंद्रही गायब झाला आणि मग आपले त्रिदेव आले. अशा पद्धतीने अनेक देवता आलेले दिसतात आपल्याला. त्यातला पश्चिम दिशा जी आहे त्याचा अधिपती वरुण ही देवता आहे आणि ती स्वतः यमासारखीच, म्हणजे यम कसा काटेकोर नियमांचा पालक आहे. मृत्यू आली तर त्याला घेऊन जायचं. मग तो किती चांगला माणूस असेल, किती वाईट माणूस असेल, मृत्यू आली की घेऊन जायचं. जे नियम आहेत ते अगदी काटेकोरपणे पाळायचे हे बघणारा, म्हणजे पालन करणारा हा यम आहे. आणि सगळ्यांना दिलेले नियम तुम्ही पाळायचे. मग ते नियम कोण सांगणार? तर तो वरुण सांगतो. आणि मग तो सगळ्यांवरती लक्ष पण ठेवतो. तू पाळतोयस का? तू पाळतोयस का? तू पाळतोयस का? आणि तू पाळत नसशील नॉर्मल नियम तर त्याला शिक्षा द्यायचं काम हे वरुणाचं आहे. विचार करा हा, तुम्ही केलेल्या कामांचं तुम्हाला कोण फळ देतं 9 ग्रहांमध्ये? तुम्ही केलेल्या कर्मांची फळं देणारा ग्रह कुठला? शनी ना? शनी. म्हणून पश्चिमेचा अधिपती शनी आहे. वरुण आणि शनी यांचा डायरेक्ट कॉम्बिनेशन किंवा त्या दोघांचा एकत्र कुठे संबंध येतो तर खरं ह्या कामाला येतं. वरुणाचा आपल्याला तसं माहिती नसतं, पण काटेकोरपणे नियम तुम्हाला बांधून दिले, तुम्ही त्या नियमांमध्ये स्वतःला बांधा आणि तुम्ही पाळताय की नाही ते मी बघेन, हे बघणारी देवता वरुण होती. आणि म्हणून शनी, वरुण, पश्चिम दिशा या तिघांचं कॉम्बिनेशन आपल्याला आलेलं दिसतं. वायू हा वायव्य दिशेचा अधिपती आहे. उत्तर दिशेचा अधिपती जो आहे तो तसं म्हटलं तर सोम नावाची देवता आहे. ही सोम नावाची जी देवता आहे ती उत्तरेची अधिपती आहे. नंतर तिचं रूपांतरण कुबेर याच्यामध्ये झालं आणि कुबेराला सुद्धा असा जाडाजुडा आणि माणसावरती आरूढ, म्हणजे त्याचा रथ जो आहे ते माणसं ओढून नेतात अशा पद्धतीने कुबेराला पण दाखवलं जातं. पण कुबेर होण्याच्या आधी तो सोम ही देवता होती आणि सोम ही अत्यंत महत्वाची देवता होती वैदिक ह्याच्यासाठी पण. आणि जिथे जिथे सोम आहे तिथे तिथे सुबत्ता आहे अशा पद्धतीने विचार केला जायचा. जे सोम वापरतात ते म्हणजे एकदमच रिच एलिट ग्रुप असा होता तो. आणि म्हणून सोम ही देवता जी आहे ती उत्तर दिशा म्हणजे प्रॉस्पेरिटीची दिशा जी आहे त्याचा अधिपती म्हणून त्याला सांगितलं जातं. सोम म्हणजे दारू नाही. हे वेदामध्ये खूप क्लिअर होतं आपल्याला. आज सोमरस पान म्हणजे दारू पिणं असं आपण म्हणतो, पण सोम म्हणजे दारू नाही. उत्तेजक पेय आहे सोम आणि ते यज्ञांमध्ये वापरलं जायचं. अशी ही उत्तेजना देणारी आणि जिथे सोम आहे तिथे आनंद भरभराट आहे असा विचार केला गेला, म्हणून ती उत्तर दिशेचे अधिपती आहे. पूर्व दिशा जी आहे आणि ईशान्याबद्दल सॉरी, ईशान्य दिशेचा अधिपती म्हणजे ईश्वर, ईशान, शंकराचं हे रूप आहे, जे देवाचं रूप आहे. राक्षस जर नैऋत्य दिशेला आहे तर त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आपल्याला काय दिसणार आहे तर ईश्वर म्हणजे ईशान असा दिसणार आहे, असा आपण विचार करतो. आता पूर्व दिशा काय आहे तर नवीन अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत सगळी सुरुवात ही आपल्याला पूर्वेला दिसते. अंत हा पश्चिमेला दिसतो. पण अंत कशा पद्धतीने तर विचार करणं, स्वप्नरंजकता ही जी आहे ती सुद्धा पश्चिम दिशेतच आहे. असं का म्हणतो आपण? कारण अस्त झालेला सूर्य नंतर पूर्वेला उगवणार आहे. म्हणजे पश्चिमेकडनं पूर्वेकडचा सुद्धा प्रवास हा सूर्य करतो. रात्रीच्या वेळेस करतो आणि रात्री आपण स्वप्नात असतो. जी स्वप्न पाहतो तीच आपण उठून पूर्ण करतो. म्हणून पूर्ती जी आहे, कर्मपूर्तीची सुरुवात ही पूर्व जर असेल, तर कर्म काय करायची आहेत हा विचार म्हणजे ती स्वप्न जी आहेत ती पश्चिम दिशा आहे.
अंत पश्चिम दिशा आहे. उत्तर दिशा ही काय आहे, तर उत्तर दिशा ही भरभराटीची दिशा आहे आणि दक्षिण दिशा जी आहे ती अ, आकुंचन किंवा स्वतःला बांधून ठेवणं याची दिशा आहे. कशात बांधायचंय? नियमांमध्ये बांधायचंय. उत्कर्ष म्हणजे काहीतरी सोडून बाहेर पडणं आपण, मोठं होणं, वाढणं, पुढे-पुढे जाणं ही उत्तर दिशा आहे आणि अवकुंठन किंवा आपल्याला स्वतःला बांधून घेणं, स्थायी होणं, स्थिर होणं, जड होणं, जडता ही सगळी दक्षिण दिशेमध्ये आलेली आहे. अशा पद्धतीने आपण या 4 दिशांचा विचार करतो. मग वायव्य दिशा जी आहे, ती हलकी-हलकी होणं किंवा नको त्या गोष्टी वायव्य दिशेकडनं बाहेर टाकून देणं, ही वायव्य दिशेची हे आहे गुणधर्म आहे. ईशान्य दिशेचा गुणधर्म काय आहे? तर शुद्धता, पवित्रता ही ईशान्य दिशेची गुणधर्म आहेत. आग्नेय काय आहे? ट्रान्सफॉर्मेशन जे काही करायचंय आपल्याला, ते सगळं काही म्हणजे बदल पण कसे? चांगले बदल जे काही घडायचे आहेत आपल्याला घरांमध्ये किंवा कुठेही, ती आग्नेय दिशेचा पालकत्व त्याचं पालकत्व आग्नेय दिशेकडे आहे. आणि नैऋत्य दिशेमध्ये काय आहे? मालकी. मालकी जी आहे ती नैऋत्य दिशेकडे आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला काय शुभ आहे ते कळतं आणि त्या शुभाच्या पलीकडे जायचंय. म्हणजे आपल्याला आखून दिलेल्या बाउंडरीज यमानी पण आणि वरुणानी बांधून दिलेल्या बाउंडरीज तोडून बाहेर पडायचंय. म्हणजे ब्रेकिंग द बॉन्ड आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग जी आहे ती सुद्धा नैऋत्य दिशेकडे आहे. अशा पद्धतीने हे 8 दिशा, त्या 8 दिशांचं काय करायचं, त्या 8 दिशा काय सांगतायत, कुठले तत्व त्या 8 दिशांमध्ये पडलेले आहेत, ह्यांचा विचार जर आपण केला, तर आपल्याला वास्तू खूप सुंदररित्या कळते. इथे काही प्रश्न? नाहीतर आपण पुढे जाऊया. पटकन पुढे जाऊया. नाही आणि समजलं बरंच. मध्ये मध्ये आहे ते ब्रह्माचं का? मध्ये जे आहे ही ब्रह्मा आहे आणि खरं ब्रह्माच्या बरोबर मागे म्हणजे ब्रह्मा ही वरची आहे, ऊर्ध्व दिशा ती ब्रह्मा आहे आणि खालची दिशा जी ती अनंताकडे आहे. अ, वास्तू जेव्हा आपण नवीन बांधायला घेतो तेव्हा पायाभरणीची पूजा करायची असते. तिथे खरी पायाभरणीची पूजा कशी असते माहितीये? तर तिथे अगदी 2 माणसं खोल अशी हे बनवली जाते, खड्डा बनवला जातो. आणि त्या चौकोनी खड्ड्यामध्ये उतरून मग नागांची पूजा केली जाते. आणि त्या नागांना सांगितलं जातं, की आम्ही तुमच्या लोकांमध्ये येतोय, आम्हाला क्षमा करा, तुम्ही आनंदी राहा आणि याचा दोष आम्हाला लागू देऊ नका. म्हणून नागाच्या 2 प्रतिमा सोन्याच्या त्या बनवतात, त्याची पूजा करतात, रत्न वगैरे, वगैरे आणि ती छोटासा होम, पूजन आणि मग त्या नागाच्या प्रतिमा आणि त्याच्यासाठी दिलेले जे काही धान्य, धन आणि संपत्ती ही तिथे ठेवली जाते आणि मग ते बुजवलं जातं आणि मग तिकडनं बाकीच्या गोष्टी खणायला सुरुवात करतात, पाया खणायला सुरुवात करतात. ही पायाभरणीच्या वेळेस ती पूजा आहे. ती अनंत हा जो काही नाग आहे, ह्या नागाची दिशा ही अ, अधो दिशा आहे. अधो दिशा जी आहे ती नागाची आहे आणि वर जे आहे ते ब्रह्म म्हणजे ब्रह्माची दिशा आहे. मध्यभाग जो आहे घराचा, तो सुद्धा ब्रह्माचा आहे. म्हणून विचार करताना मधला भाग जो आहे तो मोकळा ठेवायचा असतो. आपल्याकडे वाडे ही कन्सेप्ट होती ना, ती त्याच पद्धतीची आहे. मधला भाग हा मोकळा ठेवायचा आहे. साऊथला गेलात तर तिथे पुष्करणी, कारंजं अशा पद्धतीच्या असतात. आपल्याकडे सुद्धा तुळशी वृंदावन असतं, मात्र तुळशी वृंदावन मध्यभागी नसतं. ते थोडंसं पूर्वेकडे असतं. अशा पद्धतीने इथे म्हणजे दरवाजाच्या समोर आणि मध्याचा आणि दरवाजाच्या मोकळ्या जागेमध्ये मिडल इथे ते तुळशी वृंदावन ठेवलं जायचं. इथे बराच वेळा एक खड्डा करून तिथे पाण्याची काहीतरी गोष्ट अशा पद्धतीने केली जायची. कारण हे ब्रह्मस्थान आहे. ब्रह्मदेवाचं स्थान आहे आणि ते ब्रह्माचं स्थान आहे म्हणून ते मोकळं ठेवलं पाहिजे. अशी वास्तूमध्ये कन्सेप्ट आहे. आपण फक्त पटकन बघूयात हे जे काही दिग्पाल होते त्याचप्रमाणे त्या दिशांचे अधिपती पण आहेत. जसं पूर्वेचा इंद्र आहे, हा इंद्र आहे. पूर्वेचा इंद्र आहे तसा पूर्वेचा सूर्य आहे. अग्नेयचा अग्नी आहे तसा अग्नेयचा शुक्र आहे. ईशान्याचा ईशान आहे त्याचप्रमाणे ईशान्याचा अधिपती हा
बृहस्पती म्हणजे गुरु हा ग्रह होतो. आपण जर पुढचे काही पाहिले तर दक्षिण दिशेचा यम आहे, तसंच दक्षिण दिशेचा अधिपती हा मंगळ आहे. उत्तर दिशेचा अधिपती जसा सोम आहे किंवा कुबेर आहे, त्याचप्रमाणे बुध हा उत्तरेचा अधिपती आहे. काही काही वेळेस तिथे सोम म्हणून चंद्र पण सांगतात, पण तसं नाहीये. वायव्येचा अधिपती चंद्र आहे, जसा वायव्येचा अधिपती वायू आहे. वायूबद्दल आपण बोललो नाही, पण वायू हा कधी पण मृगावरती आरूढ असतो. मृगावर का आरूढ असतो? कारण मृग हे चपळ असतं. वायू एका ठिकाणी थांबत नाही. चंचलतेनं सगळीकडे फिरत असतं. आणि हीच चंचलता जी आहे, ती चंचलता वास्तूमध्ये पण वापरली जाते. आणि म्हणूनच चंचलतेचा अधिपती तो चंद्र जो आहे, तो त्याचा अधिपती म्हणून सांगितला गेलाय. आणि वायू ह्याला बघणं फार सोपं आहे. मृग हा वायूचं वाहन असतं. बाकी कोणाचंही मृग हे वाहन नाहीये. वरुणाचा अधिपती पश्चिम दिशेचा अधिपती जसा वरुण आहे, तसा पश्चिम दिशेचा अधिपती शनी आहे. आणि नैऋत्य दिशेचा अधिपती जसं निवृत्ती आहे, तसं नैऋत्य दिशेचा अधिपती जो तो आहे तो राहू आहे. ईशान्याचा गुरु आणि त्याच्या बरोबर उलट नैऋत्येचा राहू आहे. काही काही ठिकाणी ते राहू आणि केतू दोघही आहेत असाही विचार केला जातो. इथून पुढे आपण सुरुवात करूयात वास्तुशास्त्राच्या. आता काही स्पेसिफिक नियम आहेत, ते काही नियम आपले होऊन जातील 15 मिनिटांमध्ये. चालेल? हो. वास्तू म्हणजे काय असा आपल्याला बराच वेळा विचार पडू शकतो. मयमत्तम याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? वास्तू किंवा वस्तू हे एकमेकांना इंटरचेंजेबल आहेत असं सांगितलंय त्यांनी. वस्तू किंवा वास्तू हे काय आहे? अमर म्हणजे देव आणि मरण धर्म ज्याचा आहे म्हणजे मनुष्य. म्हणजे जे मरू शकतात किंवा जे अमर नाहीत असे मनुष्य, आणि जे अमर आहेत असे देव. देव आणि माणूस हे ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या त्या ठिकाणांना वस्तू असे म्हणतात. मग ही जी भूमी दिसते ना आपल्याला, त्याला आपण वस्तूच म्हटलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त यान, शयन, प्रासाद आणि भूमी असे 4 प्रकारचे वास्तू आपल्याला सांगितले गेले आहेत मयमत्तम प्रमाणे. भूमी म्हणजे जनरल आपल्याला जी आजूबाजूला भूमी दिसते ती संपूर्ण भूमी म्हणजे वास्तू असं म्हणतो आपण. तिथेही देवतांचा वास आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण ज्यामध्ये बसून सगळीकडे फिरतो ते यान, ते सुद्धा वास्तूच आहे. आणि आपण जिथे राहतो ते शयन, आणि जिथे देव राहतात त्याला प्रासाद असं म्हटलं गेलेलं आहे. तर असे शयन, प्रासाद, यान, भूमी आणि यान, शयन, प्रासाद हे सगळे सुद्धा भूमी याच्यापासूनच तयार होतात आणि म्हणूनच त्यांना सुद्धा आपण वास्तू असं म्हणतो. या सगळ्याचा विचार ज्यात केला गेला आहे त्याला वास्तुशास्त्र किंवा वस्तूचं शास्त्र ज्यात आहे त्याला वास्तुशास्त्र असं म्हणतात. जसं कुंतीचा मुलगा म्हणून कौंतेय आपण असं म्हणतो ना, किंवा राधेचा मुलगा तो राधेय, किंवा पतंजलींनी केलेलं ते पातंजल असं म्हणतो आपण. तिथे तर आकार दिलेला आहे ना, म्हणून वस्तूबद्दल जे शास्त्र सांगतं ते वास्तुशास्त्र. वस्तूबद्दल जे सांगतं शास्त्र ते वास्तुशास्त्र. जसं पराशरांनी लिहिलंय ते पाराशर असं आपण म्हणतो, तसं वस्तूबद्दल जे आहे त्याला वास्तू असं म्हणतात. ही डेफिनेशन आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. आपण घराला वास्तू म्हणतो, त्या वस्तूपासूनच तयार झाली म्हणून त्याला वास्तू म्हणतो, म्हणजे त्या भूमीपासून तयार झाली म्हणून त्याला वास्तू म्हणतो आपण. पण त्या वास्तूला पण खरं मयमत्तम वस्तू असंच म्हणतोय. मग वस्तू काय आहे? आपण ज्यात राहतो, जे आपण ज्याच्यामध्ये बसून आपण फिरतो, जी मंदिर आहे त्या सगळ्याला वस्तू म्हटलंय. जी जमीन आहे, बाग आहेत, त्यानंतर विहिरी आहेत, तलाव आहेत, या सगळ्यांना वस्तू म्हटलेलं आहे. आणि या सगळ्यांचे नियम, या सगळ्याचं शास्त्र ज्यात दिलंय त्याला वास्तुशास्त्र असे म्हटले गेलेले आहे. ह्या झाल्या टेक्निकल गोष्टी. आता पुढे जाऊयात आपण. हे दिसतंय का तुम्हाला? हो. हो, हो. हा. तर वास्तुशास्त्रामध्ये दिशा ही महत्वाची आणि म्हणूनच आपण सर्वात आधी दिशेबद्दल बोललो.
आता मला एखाद्या घराचं परीक्षण करायचं आहे किंवा एका जागेचं परीक्षण करायचं आहे, तर सपोज मी इथे उभं राहिलो, म्हणजे पूर्व दिशेच्या त्या वास्तूच्या बाहेर उभं राहिलो, तर काय होणार आहे? मी ही जी भिंत पाहतोय, ही भिंत काय होणार आहे माझ्यासाठी? पश्चिम दिशा होणार आहे ना, मी इथे उभं राहिलो तर. कळालं? कारण माझ्या समोर पूर्व आहे. मी पाठ जिथे करेन ती काय होणार? ती पश्चिम होणार. तेच जर मी इथे उभं राहिलो तर? मग मला जी पश्चिमची भिंत आहे खरं तर, ती मला पूर्व भिंत म्हणूनच कळणार आहे ना, कारण ती माझ्यासाठी पूर्व दिशा आहे. मग ही भिंत पण पूर्वेची भिंत झाली, ही भिंत पण पूर्वेची भिंत झाली. कन्फ्युजन होतं ना आपल्या त्या केसमध्ये. पण आपल्याला क्लिअर कट सगळं सांगायचंय. ते कसं सांगायचं? तर कधीही कुठल्याही भूमीची किंवा कुठल्याही वास्तूची दिशा ठरवायची असेल, तर स्वतःला अ, तुम्ही मनाने का होईना, म्हणजे फिजिकली तिथे उभं राहिला नाही तरी चालेल. पण मेंटली तुम्हाला त्या वास्तूच्या मध्यभागी जायचंय. असं अझ्युम करा, की तुम्ही त्या वास्तूच्या मध्यभागी उभे आहात आणि मगच सगळ्या दिशा ठरवा. जर तुम्ही मध्यभागी उभे राहाल, तर त्या वास्तूची पूर्व म्हणजे तुमची पूर्व होते. त्या वास्तूची पश्चिम म्हणजे तुमची पश्चिम होते. त्या वास्तूची उत्तर म्हणजे तुमची उत्तर होणार आहे आणि त्या वास्तूची दक्षिण म्हणजे तुमची दक्षिण होणार आहे. लक्षात घ्या. म्हणून कधीही बघताना हा नियम लक्षात ठेवायचा. हा नियम जर आपण विसरलो, म्हणजे मेंटली मला त्या घराच्या मध्यभागी उभं राहायचं आणि मगच सगळ्या दिशा ठरवायच्या. मी जर एखादा मॅप बघत असेल, आपल्याकडे बऱ्याच वेळा त्या वास्तूचा मॅप मिळतो ना, तर त्या वास्तूचा मॅप बघत असेल, तर मी जणू त्या वास्तूच्या मध्यभागी उभा आहे आणि मगच ठरवायचं, की त्याच्या उत्तरेला काय, त्याच्या दक्षिणेला काय, त्याच्या ईशान्येला काय आणि त्याच्या आग्नेयेला काय. ओके? ही अत्यंत महत्वाची, फार सोपी वाटणारी पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण फिजिकली जेव्हा दिशा ठरवायला जातो ना, तेव्हा हा हमखास चूक होते आपली. म्हणून हे लक्षात ठेवायचं, वास्तूच्या मध्यभागी उभं राहा, त्याच्याशिवाय पुढे जाऊ नका. बरं, एक गोष्ट सांगायची राहिली. हे जे काही नियम आहेत ते आमचे गुरुजी संतोष काळे गुरुजी यांनी सांगितलं होतं आणि तेच नियम आता लिहून घेतलेत आणि ते तुम्हाला आता सांगतोय. आपण आत्ताच अनेक दिशा पाहिल्या. या दिशा ठरवायच्या कशा, पुन्हा तेच सांगतोय. तुम्ही त्या वास्तूच्या मध्यभागी उभं राहा आणि मग सगळ्या दिशा ठरवा. विचार करताना असा विचार करा, की तुम्ही मध्यभागी जर उभं राहिलात ना, तर त्या घराच्या 4 भाग झालेत. कसे भाग झाले? तर असे उभा आणि आडवा जर त्याला आपण भागून टाकलं, त्याचे वेगवेगळे भाग तयार केले, तर ईशान्य कोन असलेला एक भाग बनतो, आग्नेय कोन असलेला एक भाग बनतो, नैऋत्य कोन असलेला एक भाग बनतो आणि वायव्य कोन असलेला एक भाग बनतो. या प्रत्येक भागाचे पुढे 1, 2, 3, 4 असे भाग करायचे. याचे पण 1, 2, 3, 4 अशा प्रकारे इथे 8 आणि इथे 8 असे 64 जणू हा आपण हेच बनवलाय. काय बनवला आहे? बुद्धिबळाचा पटच बनवलाय 64 रखान्यांचा. अशा पद्धतीने हे 64 रखाने बनवायचे आणि मग डिटेलमध्ये आपल्याला बघता येतं. ह्या भागाला 4 भागामध्ये, ह्या भागाला 4 भागांमध्ये डिव्हाईड करा. अशा पद्धतीने 4ही भागांना डिव्हाईड केलं तर 64 भाग होतात आपले. आणि ह्याच्यामध्ये मग आपण मुळातलं वास्तुशास्त्र जे आहे ते पाहतो. काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे स्वयंपाकघर. तर आपलं स्वयंपाकघर कुठे असलं पाहिजे? ते कधीही आग्नेय दिशेला असलं पाहिजे. घराचे आपण म्हणतो ना 4 भाग केले, तर बेस्ट ऑप्शन म्हणजे आग्नेय भागामध्ये तुम्ही किचन बनवा. संपूर्ण आग्नेय भागामध्ये पसरलं पाहिजे असं म्हणत नाही आहोत आपण. पण आग्नेय कोपरा धरून आग्नेय भागामध्ये स्वयंपाकघर बनलं पाहिजे. तिथे नाही जमलं, तर सेकंड बेस्ट पोझिशन असते ईशान्य कोण असलेला. तिथे नाही जमलं, तर वायव्य कोण आणि अगदी वर्स्ट केसमध्ये तुम्ही नैऋत्य कोणामध्ये किचन करू शकता. जिथे-जिथे नैऋत्य कोणामध्ये किचन असतं, तिथे अन्नामधून रोगराई पसरणं हा प्रकार अगदी दिसतो म्हणजे दिसतोच. ज्या हॉटेलचं किचन नैऋत्य दिशेमध्ये असेल ना, त्या हॉटेलमध्ये फूड पॉइझनिंगचे केसेस खूप होतात. हे लक्षात ठेवा. त्यामुळे एखादा व्यावसायिक तुमच्याकडे आला, तर नैऋत्य दिशेमध्ये किचन असणं अत्यंत घातक त्या ह्याच्यासाठी हॉटेल व्यावसायिकासाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं. मग ओटा कुठे असावा? बेस्ट ओटा पूर्वेकडे असला पाहिजे. तो नाही जमला तर उत्तरेकडे असला पाहिजे. म्हणजे तुमचं स्वयंपाक करताना तोंड उत्तरेकडे असलं पाहिजे.
स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असणं सर्वात बेस्ट. त्यानंतर सेकंड ऑप्शन पूर्वेकडे नाहीच बनत आहे तर उत्तरेकडे तोंड करून ओटा असला पाहिजे असा ठेवा. ते नसेल, नाईलाजच असेल तर मग तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक करू शकता असा ओटा ठेवा. आणि वर्स्ट केस म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करणं. जी लोक दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करतात असा ओटा असतो त्यांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्याचे पाय दुखतात. आणि जे पश्चिमेकडे तोंड करून बघतात तिथे पोटदुखीची समस्या ही वारंवार येते. म्हणजे पोटाचे तक्रारी ह्या आपल्याला दिसतात. म्हणून हे पूर्णपणे त्याज्य असे नाहीयेत पण अवॉइडच करावेत. आणि पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक केलेला सर्वात बेस्ट आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो उत्तर दिशेकडे तोंड करून केलेला सर्वात बेस्ट. साऊथ वेस्ट म्हणजेच नैऋत्य दिशेला पूर्णपणे टाळा. इथे नाही जमला, आग्नेयला नाही जमला तर ईशान्याला घ्या. अगदीच काही नाही जमलं तर मग ह्याला घ्या. कुठे घ्या? वायव्येला घ्या. अशा पद्धतीने आपण दिशा ठरवू शकतो. क्लिअर? पुढे जाऊया. हो. त्याच्यानंतर बेडरूम, मास्टर बेडरूम कुठे असावी? मास्टर बेडरूम साठी सर्वात बेस्ट जागा म्हणजे नैऋत्य कोण. नैऋत्य कोण धरून असलेली जी जागा असते ती मास्टर बेडरूम म्हणून असावी. तिथे नाहीच जमलं तर मास्टर बेडरूम आपल्याला वायव्य दिशेला ठेवू शकतो. तिथे नाहीच जमलं तर तिसरी आणि कमी वर्स्ट अशी दिशा म्हणजे ईशान्य आणि सर्वात वर्स्ट म्हणजे आग्नेय. आग्नेयला मास्टर बेडरूम बिलकुल असू नये कारण तिथे प्रणय क्रीडा होते आणि साऊथ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट या दोन ठिकाणी प्रणय क्रीडेसाठीची जागा नाहीये. प्रणय क्रीडेसाठीची जागा जी आहे ती ती नैऋत्य दिशाच आहे आणि अगदीच नाईलाज असेल तर वायव्य दिशा आहे. म्हणून मास्टर बेडरूम म्हणजे शयनगृह रती क्रीडा असते तिथे म्हणून नैऋत्य सर्वात बेस्ट आहे. नाईलाज असताना तुम्ही वायव्य ठेवू शकता. आता काही गोष्टी ह्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. स्त्री पुरुष यांच्यामधले संबंध असे आहेत की वारंवार भांडणं होत आहेत शयनगृहामध्ये. तेव्हा साऊथ ईस्टला म्हणजे आग्नेय दिशेला बेडरूम असण्याचे चान्सेस खूप आहेत. दोघांमध्ये रतिक्रीडा होतच नाहीये. वैराग्य आल्यासारखं वाटतंय असं जर वाटत असेल तर मोस्टली त्यांची बेडरूम जी आहे ती ईशान्य दिशेला असेल. जिथे देवाची दिशा आहे तिथे रतिक्रीडा होऊ शकत नाही. आणि ज्यांची मास्टर बेडरूम ही नॉर्थ वेस्टला असते म्हणजे मालकाची जागा ही वायव्येला असते. तिथे काय होतं वायव्य दिशा जी आहे ती पटकन संपवायची दिशा आहे. मग तिथे जर मालक येऊन राहतोय तर मालक वारंवार घराच्या बाहेर पडतोय. त्याला फिरतीची जागा आलेली आहे, फिरतीचं काम आलेलं आहे. मालक सदानकदा घराच्या बाहेर असतो, उपभोग घ्यायला फार वेळ नसतो घरामध्ये असं आपल्याला दिसतं मास्टर बेडरूम जर वायव्येला असेल तर. आणि मास्टर बेडरूम हा साऊथ वेस्टला असणं का गरजेचं आहे? साऊथ वेस्टला जे काही असेल ना तिथे तिथला व्यक्ती मालकी दर्शवतो. म्हणजे इथे जे काही असेल तिथली लोक मालकी दाखवणार आहेत. इथे जर तुमचा दिवाणखाना असेल तर तुमचे पाहुणे येऊन बसतात आणि पाहुणे पटकन घराच्या बाहेर जातच नाही आणि तुम्हाला कंटाळा येतो पण ते जात नाहीत. समजा तुमचा दिवाणखाना हा ईशान्य दिशेला असेल तर ईशान्य दिशेमध्ये जो बाहेरून पाहुणा येतो तो अगदी तृप्त झाल्यासारखा वाटतो. त्याला तुमच्या घरी आल्यानंतर तृप्त झाल्यासारखं वाटतं. तिथे पण तो पटकन उठणार नाही. पण तुम्हाला आणि त्याला तृप्ती वाटते आणि कितीही बडबड केली तरी पटकन कसा वेळ गेला कळत नाही. आम्ही पण आनंदी, तुम्ही पण आनंदी, आम्ही पण खुश, तुम्ही पण खुश असं दिसतं. आणि समजा दिवाणखाना दिवाणखाना हा जर वायव्य दिशेला असेल तर काय होतं वायव्य दिशेमध्ये जे काही असेल तिथनं पटकन लोक निघून जातात. म्हणजे पटकन पाहुणे आले, पटकन पाहुणे गेले. हे सगळं आपल्याला वायव्य दिशेला दिसतंय. आता आपल्याकडे गेस्ट बेडरूम किंवा गेस्ट रूम हा प्रकार असतो. गेस्ट रूम साठी नॉर्थ वेस्ट ही सर्वात बेस्ट, वायव्य दिशा ही सर्वात बेस्ट दिशा आहे. समजा तुम्ही गेस्ट रूम नैऋत्य दिशेमध्ये बांधलेली असेल
तर मात्र तुमच्या घरी आलेल्या पाहुणा ठाण मांडून बसतो, पटकन काही जात नाही, असं आपल्याला दिसून येतं. या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. जर एखादा व्यक्ती आला आपल्याकडे आणि विचारायला की अरे ही बेडरूम आहे, मी काय करू याचं, तर हे लक्षात ठेवण्यासारख्या काही गमतीदार गोष्टी आहेत. आग्नेय दिशा पूर्णपणे टाळावी. ईशान्य दिशा म्हातारं जोडपं असेल तर सर्वात बेस्ट मास्टर बेडरूमचं. पण जर तरुण जोडपं असेल आणि मास्टर बेडरूम असेल तर नैऋत्य दिशाच धरायला सांगावी. वर्स्ट केस वायव्य दिशा. आपण आत्ताच दिवाणखाण्याबद्दल बोललो. दिवाणखाना दिवाणखाना हा जो आहे तर हा दिवाणखाना हा कधीही नैऋत्य दिशेला नसावा. दिवाणखाना नैऋत्येला असणे सर्वात वर्स्ट पोझिशन आणि सर्वात बेस्ट म्हणजे वायव्य दिशा. आलेले पाहुणे वेळेत येतात, वेळेत जातात. वेळेत येतात नाही पण वेळेत जातात असं आपल्याला दिसतं. दुसरा बेस्ट ऑप्शन म्हणजे ईशान्य दिशा, कारण आपण अतिथीला देव म्हणतो, म्हणून ईशान्य दिशा ही सेकंड बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी. तिसरी अगदीच काहीच पर्याय नाहीये तर वायव्य दिशा जी सॉरी आग्नेय दिशा जी आहे ती आपण ठेवू शकतो. तिथे तुम्हाला असं दिसेल की स्त्री पाहुण्यांचा वर्चस्व दिसेल तुम्हाला तिथे, कारण आग्नेय दिशा ही स्त्रीची दिशा आहे. आणि नैऋत्य दिशा पूर्णपणे टाळावी, कारण दिवाणखाना तिथे असेल तर लोक पटकन जातच नाही असं आपल्याला दिसतं. अर्थात आपल्याला असं हवं असेल तर आपण करू शकतो. एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे बेडरूम्स बद्दल. हे तर झालं मास्टर बेडरूम बद्दल. एखादी लग्नाळू मुलगी असेल तर तिला ना तुम्ही वायव्य दिशेच्या बेडरूम मध्ये हलवू शकता. ती पटकन घराबाहेर जाईल आणि तिचं पटकन लग्न होईल. जी गोष्ट पटकन जावी लागते अशा गोष्टी ज्या आहेत त्या वायव्य दिशेला ठेवायच्या असतात. सांडपाणी हे कधी वायव्य दिशेकडनंच बाहेर काढावं. ते पटकन घरातनं बाहेर निघून जातं. घरातली घाण, घरातली वाईट जी आहे ती वायव्य दिशेतनं पटकन जाते. त्याच पद्धतीने भरभर संपण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या पण वायव्येला असतात. म्हणून जेव्हा एखादं हॉटेल आहे, हॉटेल पण नाही, एखादी बेकरी असा विचार करा आणि त्या बेकरीमध्ये अनेक बेकरी प्रोडक्ट्स बनतायत. मग ते बेकरी प्रोडक्ट्स विकायला हे वायव्य दिशेला ठेवावे. वायव्य दिशेला ठेवल्यानंतर ते भराभर विकले जातात. एखादी गोष्ट जी विकली जात नाहीये ती दुकानामध्ये वायव्य दिशेच्या काउंटर्सवर ठेवा असं सांगायचं. मग ती भरकन जायला सुरुवात होते. नैऋत्य दिशेला ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या साठून राहतात, त्या पटकन जात नाहीत. म्हणून धान्याची कोठारं जी आहेत ती कधीही आपण इथेच ठेवावी. व्यावसायिकांसाठी जे काही आपलं रॉ मटेरियल आहे ते इथे ठेवू शकतो आपण आणि बनवलेला प्रॉडक्ट जो आहे तो वायव्य दिशेला ठेवायचा आणि नैऋत्य दिशेला रॉ मटेरियल ठेवायचं. ह्याने काय होतं, कमीत कमी रॉ मटेरियल मध्ये जास्तीत जास्त गोष्टींचा खप होतो. अशा पद्धतीने एक बॅलन्स येण्याचा आपल्याला हे दिसतो. म्हणजे इकडच्या गोष्टी कधी संपत नाहीयेत आणि इकडच्या गोष्टी भरभर संपतात. म्हणजे तुमचं धान्याचा कोठार जे आहे किंवा रॉ मटेरियल जे तुम्ही योग्य वेळेत मागवताय आणि योग्य वेळेत आल्यामुळे त्याची जी लिमिट आहे ती तेवढीच राहते. म्हणजे 10 किलो तर 10 किलो राहते. वापर तुमचा 100 किलोचा असेल तरी 10 किलो उरते. हे हवं ना आपल्याला, कारण कुठल्याही प्रोडक्शन मध्ये एक बफर असणं गरजेचं आहे. म्हणून रॉ मटेरियल कधी पण इथे ठेवा असं आपण सांगू शकतो. लग्नाळू मुलगी आहे ती किंवा वर्स्ट केस मध्ये ज्यांचे प्राण अडकलेत आणि ते प्राण मुक्तच होत नाहीयेत अशा आजारी व्यक्तींना सुद्धा आपण वायव्य दिशेच्या बेडरूम मध्ये हलवावं. त्यांना सुटका लवकर मिळते. हे कधी करू नये. म्हणजे हे आमचे गुरुजी पण आणि मी पण त्यांच्यामुळेच हेच सांगेन, असा वेडेपणा कधीही करू नका. मात्र किमान त्याला त्या निरोगी अशा प्राण अडकलेल्या व्यक्तीला नैऋत्य दिशेला ठेवू नका. तो अजून अडकून राहतो. ईशान्येला ठेवा. तो देव बघून घेईल काय करायचंय काय नाही ते. आणि अगदीच सुटका हवी असेल तर वायव्येला आपण हलवू शकतो. पण हे कधी उपाय कोणालाही सांगू नका. लग्नाळू मुलीचा आपण सांगू शकतो, पण मृत्यू संबंधी उपाय कधी सांगू नका. पण आपल्याला माहिती म्हणून सांगितलं. दिवाणखान्याबद्दल आपण बोललो. दिवाणखाना नंतर दुसरी आणि महत्वाची गोष्ट जी येते ती म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम. या गोष्टी कुठे असाव्यात? तर टॉयलेट आणि बाथरूम ह्या तसं म्हटलं तर
कुठल्याही कोपऱ्यात नसाव्यात. एकच कोपरा चालतो, तो म्हणजे वायव्य कोपरा. अगदी वायव्य, एक्झॅक्ट वायव्य कोपऱ्यात जरी टॉयलेट बाथरूम असेल तरी चालतं. पण कोपरा कसा ठरवायचा? आपण जे म्हटले ना आता 4 भाग केले, त्या 4 भागांचे अजून 4 भाग करायचे. त्यापैकी एका भागाला आपण 1 म्हटलंय, मग 2 म्हटलंय, मग 3 आणि 4. त्यापैकी हा जो 1 आहे, हा 1 आहे आणि हा 1 आहे, तो कधीही टाळा. हा पण टाळता आला तर सर्वात चांगलं. मग वायव्य आणि उत्तर ह्या मधला जो सेकंड रकाना आहे ना, तिथे टॉयलेटची जागा सर्वात बेस्ट आहे. तिथे नाही जमली तर इथे घ्या. इथे नाही जमली तर इथे घ्या. इथे नाही जमली तर इथे, इथे नाही जमली तर इथे. म्हणजे जी वायव्य आणि पश्चिम दिशेची भिंत आहे, ती संपूर्ण भिंतीत कुठेही तुम्हाला टॉयलेट असेल तर दोष लागत नाहीत. पण या सगळ्यांपैकी सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे इथे. पण T1 टू T5 मान्य आहे, ते करू शकता. तिथे नाहीच जमलं तर पश्चिम दिशेवरती कुठेही तुमची टॉयलेट जी आहे ती चालते. पण शेवटचे 2 रखाने जे आहेत ना, ते पूर्णपणे सोडून द्यायचे. म्हणजे 1 आणि 2 यांना सोडून जे बाकीचे 2 उरतात पश्चिम दिशेवरती, ते सगळे आपल्याला चालणार आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे जे भाग आहेत, या भागांमध्ये टॉयलेट बाथरूम चालणार आहे. अगदी ह्या सगळ्या ऑप्शन्स आपल्याला जमले नाहीत, तर कुठे जावं? तर मग दक्षिण दिशेला जाऊन एक्झॅक्ट दक्षिण दिशेला एक भाग इकडे आणि एक भाग इकडे एवढेच भाग आपण करू शकतो. पण ते वर्स्ट आहेत आणि त्याहून कमी म्हणजे हे उत्तरेकडचे जे आहेत ते उत्तरेकडचे म्हणजे उत्तरेचा एक्झॅक्ट भाग आणि दक्षिणेचा एक्झॅक्ट भाग हा टाळाच. अगदीच काही जमलं नाही तर इथे घ्या, पण इथे दोष खूप येणार आहेत. उत्तरेला पण आणि दक्षिणेला पण. आणि जी पश्चिमेची भिंत आहे ती सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. आणि वायव्य आणि उत्तर मधला हा जो भाग आहे तो उत्कृष्ट आणि हे सगळे उत्तम अशा पद्धतीने टॉयलेट बाथरूमची सोय होते. आता अनेक ठिकाणी आपल्याला ते टॉयलेट बाथरूम चुकीच्याच ठिकाणी दिसतील. म्हणजे हे जे उरलेले भाग आहेत त्या कुठल्याही भागामध्ये येऊ शकतं. जर साऊथ ईस्ट मध्ये जर असेल म्हणजे आग्नेय दिशेला असेल तर तिथल्या स्त्रियांना अत्यंत त्रास होतो. जर नॉर्थ ईस्टला असेल तर तुमच्या इकडची जी चांगली जे विचार आहेत ते पूर्णपणे मलिन होतात. घरच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये वाईटच विचार येत आहेत, भांडणांचेच विचार येत आहेत. चांगलं काहीतरी आलं तर त्या चांगल्याची मनामध्ये शेवटी वाईटामध्येच कन्व्हर्जन होतं. आपण म्हणतो ना, सुरुवात तर चांगली झाली होती, त्याचा एकदम असा विचित्र वाईट असं रूप किंवा सॅड असं रूप कसं काय झालं मनांमध्ये सगळ्या लोकांच्या, घरच्यांच्या. तेव्हा सांडपाणी हे ईशान्य दिशेहून वाहत असतं. सांडपाणी ईशान्य दिशेहून जेव्हा वाहतं, तेव्हा मानसिकता ही चांगली मानसिकता असून सुद्धा लोकांची खराब होते. हे आपल्याला दिसतं. उत्तरेकडे असेल तर भरभराटीला त्रास होतो, दक्षिणेकडे असेल तर सगळ्या गोष्टी अवकुंठित राहतात. ते मुक्त होत नाही. मग वास यायला लागतो, त्रास होतो, दुर्गंधी येते. आणि समजा ह्या साऊथपेक्षाही जी आपली नैऋत्य दिशा आहे, ती नैऋत्य दिशा म्हणजे पकडूनच ठेवणारी दिशा आहे. जड दिशा आहे. तिकडे कुठेही वाट नसते. तिथनं कुठेही शुद्ध बाहेर पडत नाही. मग मलिन गोष्टी अशा आतमध्ये ठेवल्या तर तिथे रोगराई होते. त्यामुळे घरामध्ये रोगराई वाढत असेल तर आणि नैऋत्येला बाथरूम आणि टॉयलेट असेल तर ते पूर्णपणे बंद करा. हे आपल्याला सांगता येतं. हा एक उपाय आहे लोकांसाठी आपल्याला. हे सगळं का बघतोय आपण? कारण हे ऑब्व्हियस दोष आहेत. या दोषांमुळे आपल्याला कडे आलेल्या जातकाला काही सुधारणा मिळते का? काही चेंजेस होऊ शकतात का? बिना मोडतोड करून छोट्या-छोट्या गोष्टी बदलून होणार आहेत का? तेवढं आपल्याला बघावं लागतं. आणि पुढे जे आहे ते म्हणजे टाकी. टाकी काही 2 प्रकारच्या असतात. एक तर अंडरग्राउंड बनवलेली टाकी असते, ज्यांचं बैठं घर असेल तर किंवा बैठा घरामध्येच टाकी ही डोक्यावरती असू शकते म्हणजे छतावरती बनवलेली असू शकते. छतावरची टाकी असेल तर ती पूर्व, ईशान्य, सॉरी नैऋत्य, पश्चिम, दक्षिण किंवा वायव्य. दक्षिण, नैऋत्य, वायव्य किंवा पश्चिम या 4 दिशांना चालणार आहे. आणि समजा जमिनी खालची असेल तर तुम्ही बरोबर उत्तरेला जा. मग उत्तरेला चालणार आहे, ईशान्येला चालणार आहे, पूर्वेला चालणार आहे. अशा ठिकाणी तुम्ही अंडरग्राउंड टाकी बनवू शकता.
टिक टँक हा खड्डा कधीही वायव्य दिशेला असावा, नैऋत्येला नसावा आणि ईशान्येला कधीच नसावा, हे आपण आत्ताच बोललो. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. विचार करून बघा. समजा आपल्याकडे जिना असेल घरामध्ये, तर तो जिना कुठे आहे त्या जिन्यांप्रमाणे विचार करायचा. कधीही तो ईशान्येला जिना नसावा. ज्या जिन्यांमध्ये ईशान्येला जिना असतो ना, त्या मालकांना किंवा त्या मालक दाम्पत्याला हृदयाची निगा राखायची असं आपण म्हणायचं. त्यांनी कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइजेस ह्या नीट केल्या पाहिजेत आणि हृदयाचं तपासणी ही नीट केली पाहिजे. म्हणजे आनंदी राहतील ते. इथे हार्ट प्रॉब्लेम्स यायची शक्यता आहे. हा दोष हार्ट प्रॉब्लेम्स आणतो. घाबरायची गरज नाही, कारण जिने कधी तोडता येत नाही. मग त्या व्यक्तीला सांगायचं, तू एन्श्युअर कर की रोज कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइजेस करशील, प्राणायाम करशील, हृदयाची निगा राखशील, फुफ्फुसाची निगा राखशील आणि पूर्णपणे स्वतःला तंदुरुस्त ठेवशील. मग हे त्रास होणार नाही. समजा जिना जो आहे ना, तो कुठे होता बरं? दक्षिणेला जिना असेल ना, तर त्या घरामध्ये पुरुष संतती जन्माला येते. असा आपण एक छोटासा नियम आहे. मजेशीर नियम आहे, पण असा एक नियम आहे. आणि हे कोपरे जे आहेत, हे कोपरे चालणार आहेत. वायव्य कोपरा चालणार आहे, पश्चिम कोपरा चालणार आहे, नैऋत्य कोपरा चालणार आहे, दक्षिण कोपरा चालणार आहे आणि आग्नेय कोपरा चालणार आहे. इथे कुठेही जिने चालतील. फक्त ईशान्य कोपरा पूर्णपणे टाळा. मध्यभाग ॲब्सोल्युटली टाळायचा आहे जिनासाठी. मुळात हा जो मध्यभाग आहे घराचा, तिथे काहीही नको. म्हणजे फ्लॅट जरी असेल तरी पण तिथे कॉलम किंवा बीम येतो ना आपला, तर कॉलम पण नको आणि बीम पण नको. असं एन्श्युअर केलं पाहिजे. असेल तर त्याचा दोष घालवावा लागतो. आणि छोटीशी गोष्ट, कोपरा जो आहे ना, तो कोपरा कधी कट नसावा. समजा घराचा ईशान्य वायव्य, हे सगळं फिरलंय हा थोडंसं. वायव्य कोपरा जर कट झाला असेल, वायव्य म्हणतोय, वायव्य कोपरा जर कट झाला असेल, तर त्या घरामध्ये लॉचे प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे काय येतात, तर फौजदारी खटले, ह्या गोष्टी ज्या आहेत, ते खटले किंवा न्यायालयीन खटले यांचा वारंवार त्यांना सामना करावा लागतो. जर नैऋत्य कोपरा जर कट असेल, तर त्या घरावरती मालकाचा मालकीच नसते. त्यात कोणीतरी दुसरा येऊन तुमच्यावरती हक्क गाजवत जातो. अशा पद्धतीने आपल्याला दिसतं. अनेक वेळा इथे समजा दुसऱ्याचा फ्लॅट आला असेल, तर त्या केसमध्ये त्या मालकाच्या ऐवजी बाहेरचीच येऊन त्याच्यावरती दादागिरी करतात किंवा त्यांचं जास्त वर्चस्व असतं. काही नसेल, ते मोकळं जरी असेल ना, तरी बाहेरच्यांची जास्त चालते तुमच्या घरामध्ये. अशा पद्धतीचा आपल्याला एक विचार दिसून येतो. घरच्यांची किंवा मालकाची जास्त चालत नाही तिथे, असं आपल्याला दिसून येतं. समजा साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशेचा कोपरा कट असेल, तर तिथे काय होतं, तर तिकडच्या स्त्रियांना वारंवार काहीतरी त्रास होतोय असं आपल्याला दिसतं. कारण आग्नेय दिशा ही स्त्रियांची दिशा आहे. शुक्राचा संबंध येतो बघा तिथे, त्यामुळेच येतो. आणि जी ईशान्य दिशा आहे ती जर कट असेल, तर तेव्हा काय होतं, तर तेव्हा आपल्याला असं दिसतं की तिथे व्यक्ती जो आहे तो फार देव भोळा असा नाहीये किंवा देवाचं जास्त करत नाही, देवाचं मानत नाही. आम्ही काही जास्त देव कुळाचार वगैरे करत नाही किंवा कुळाचार करणारी माणसं जरी असतील तरी ह्या वास्तूमध्ये आल्यापासून कुळाचार होतच नाहीयेत घरामध्ये, असा विचार होऊ शकतो. किंवा तो मालक नास्तिकच असू शकतो. जो नास्तिक व्यक्ती असतो ना, त्या तो कुठलाही घर बघू, इव्हेंच्युअली त्याच्या ईशान्य दिशेमध्ये दोष दिसणार म्हणजे दिसणारच. नास्तिक व्यक्ती जेव्हा पण एखादा फ्लॅट विकत घेईल त्यावेळेस. घराच्या दरवाजाबद्दल अनेक गोष्टी आहेत. ह्या इथे जिथे जिथे क्रॉस दिलाय, तिथे तिथे दरवाजा नसावा. जिथे जिथे टिक दिलाय, तिथे तिथे दरवाजा असावा. आता समजा एखाद्या बिझनेसमॅनचं ही वास्तू असेल आणि तिथे तुम्ही एखादी फ्री सर्व्हिस देताय, काहीतरी शिकवताय, त्यावेळेस दरवाजा जो आहे तो पूर्वेकडे असावा. सुगंधी
किंवा देवाच्या गोष्टी विकतोय आपण, अशा जे काही बिझनेसेस आहेत त्यांचा पूर्वेला दरवाजा असावा, अत्यंत चांगलं. जे व्यावसायिक आहेत, जे सीए आहेत, जे बिझनेसमॅन आहेत, असे व्यावसायिकांसाठी उत्तरेचा दरवाजा अत्यंत चांगला. समजा एखादा सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे काय, जेवण, खाण किंवा आपण कोणाला तरी सर्व्हिसेस पुरवतोय, अशा पद्धतीचे किंवा हॉटेल्स आहेत, या सगळ्यांचे जे काही दरवाजे आहेत, ते समजा पश्चिमेला ओपन होणारे असतील ना, तर त्या व्यक्तीला तुम्ही असा विचार करा, की ते हॉटेल छान चालण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तिथे योग येतात. अर्थात त्या व्यक्तीच्या नशिबात नसेल तर तिथे ते हॉटेल चालणार नाही. पण पश्चिम दिशेला असलेले जे हॉटेल्स आहेत आणि फार चालतात, तर तिथे बघा या पश्चिमेचा आणि दरवाजाचा काही संबंध येतो. समजा नॉनव्हेज गोष्टी असतील तर त्याचा पण पश्चिमेला दरवाजा असलेला कधीही चांगला. दक्षिणेला दरवाजा असणं आपण अशुभ मानतो, पण ज्या ठिकाणी स्त्रियांची रिलेटेड कुठलेही व्यवसाय चालत असतील तर त्यांचे दरवाजे हे दक्षिणेला असावे. दक्षिणेला ओपन होणारा दरवाजा जर असेल तर ते स्त्रियांची रिलेटेड व्यावसायिक दुकान जे आहे ते चालण्याचे चान्सेस खूप आहेत. याची छोटीशी गोष्ट आहे ती म्हणजे लक्ष्मी रोड. लक्ष्मी रोडचा विचार केला ना, तर लक्ष्मी रोडच्या एका बाजूला पीएन गाडगीळ आहेत आणि लक्ष्मी रोडच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे त्याच दुसऱ्या बाजूला तुम्हाला तिथे अजून काही ज्वेलर्स आहेत. ते अष्टेकर असतील किंवा असे 2-3 ज्वेलर्स आहेत, छोटे-छोटे ज्वेलर्स आहेत. पण पीएन गाडगीळ खूप चालतं आणि त्याचा तुम्ही जर योगायोग पाहिला तर ते दरवाजा जो उघडतो ना, तो दरवाजा दक्षिण दिशेकडे उघडतो आणि त्या रांगेत असलेले याची दुकानं, कशाची दुकानं? कपड्यांची दुकानं किंवा स्त्रियांच्या अनेक कपड्यांची दुकानं आहेत तिथे किंवा तिथे असलेले जे सोनार आहेत, पीएन गाडगीळची लाईनच आहे. हे सगळे खूप चालतात आणि अगदी रस्ता क्रॉस केल्या समोरच्या बाजूला अनेक कपड्यांची दुकानं आहेत. अनेक हे आहेत सोनार आहेत. पण त्यांची दुकानं तेवढी नाही चालत, जेवढी ह्यांची दुकानं चालतात. कारण हे दक्षिणेकडे उघडणारे दरवाजे आहेत आणि ते योगायोग आहे तो, की ते तुम्हाला बघायलाच मिळतं तिथे. हां, अशीच गोष्ट तुम्हाला रुपाली वैशालीची पण दिसेल. की ते ना वेस्ट ओपनिंग दरवाजे आहेत त्यांचे. आणखीन वेल दॅट्स इट. अजून काही नाही. हां, आरसा. आरसा हा जो प्रकार आहे ना, तो आरसा कधीही पूर्वेला किंवा उत्तरेच्या भिंतीला किंवा अगदीच कोण्यामध्ये असेल तर ईशान्य कोणाला. पूर्वेच्या भिंतीला, उत्तरेच्या भिंतीला किंवा ईशान्य कोणामध्ये अशा ठिकाणी आरसा असावा. पश्चिम, दक्षिण आणि नैऋत्येला बिलकुल नसावा. पश्चिमेला असेल तर आपल्याला वातविकार होतो आणि जर अशा ठिकाणी जर आरसा असेल तर एन्श्युअर करा तुम्ही पडदा लावाल आणि तो पडदा बंद करायचा. रात्री झोपताना तो पडदा बंद करायचा. अशा पद्धतीने तो दोष किमान येणार नाही. दक्षिण किंवा नैऋत्येला आरसा असेल ना, म्हणजे भिंतीवर म्हणतोय मी, आरशाचं तोंड नाहीये. आरशामध्ये बघताना तुमचा चेहरा दक्षिणेकडे जातोय. म्हणजे दक्षिणेच्या भिंतीवर किंवा नैऋत्येच्या कोणामध्ये नैऋत्येच्या भिंतीवरती अशा पद्धतीने तो आरसा आहे असं म्हणतो आपण. तर तिथे पैशाचं नुकसान होतं. असं आपण म्हणतो आणि तळघर जे आहे, तळघर कधीही तुम्ही कुठे करावं तर तळघर हे एकतर उत्तरेला असावं किंवा नैऋत्येला असावं. याचं कारण आहे. नैऋत्य काय? ईशान्येला असावं. ईशान्य आणि उत्तर दिशा ही जितकी हलकी करता येईल तितकी हलकी करायची असते आणि जी नैऋत्य दिशा आहे ती जितकी जड करता येईल, दक्षिण दिशा जितकी जड करता येईल तितकी जड करायची असते. म्हणून धान्याचे कोठार किंवा आपले जे लॉकर्स असतात ते दक्षिणेला असावे आणि जे काही गज किंवा आपल्याकडे अडगळ असते ती अडगळ सुद्धा दक्षिण किंवा नैऋत्य दिशेच्या खालीच किंवा नैऋत्य कोपऱ्यामध्ये घराच्या बाहेर ज्यांचं बैठक घर आहे तिथे त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये सगळ्या जड गोष्टी आणून ठेवाव्यात आणि ईशान्य दिशा आणि ईशान्य दिशेच्या इकडचा कोपरा घराचा पण बैठा घराचा जितका मोकळा ठेवता येईल तितका मोकळा ठेवा. तिथे खड्डे खणता येतील म्हणून पाण्याची टाकी तिथे असू शकते, तळघर तिथे असू शकतं आणि तसंच उत्तरेला खाली खणलेलं तळघर चालणार आहे तुम्हाला आणि अगदी मध्यभागी बैठक घर असेल
तर तिथे पुष्करिणी बनवू शकतो आपण. म्हणजे तिथे ब्रह्मस्थानाला जितकं हलकं करता येईल तितकं हलकं करायचं. हलकं करण्याची सर्वात सोपी मेथड काय आहे? तिथे खड्डा करणं. म्हणून तिथे हे ठेवू शकतो आपण. पुष्करिणी तिथे बनवतात. तसंच नैऋत्य खड्डा होतो ना तळघर म्हणून. म्हणून तळघर एकतर इथे बनवू शकतो उत्तरेला किंवा ईशान्येला बनवू शकतो. असे काही छोटे-छोटे नियम आहेत जे आम्हाला गुरुजींनी सांगितले होते. सध्या एवढेच आहे, तिथे थांबतो. पुष्करणी म्हणजे काय? पुष्करणी अ, म्हणजे छोटंसं पाण्याचं कुंड. हां. म्हणजे कारंजं कारंजा म्हणतो पण आपण. म्हणता येईल. कारंजा कारंजं. पण म्हणता येईल. हां, एक्झॅक्टली. कारंजं कारंजं. सर्वात बेस्ट ऑप्शन आजचं कारंजं. असा छोटासा आणि वेगळासा विषय होता खूप जो आपण आज बघायचा प्रयत्न केला. खूप इंटरेस्टिंग आणि छान वाटतं. थँक यू व्हेरी मच. येस. पण वास्तू आणि वास्तुशास्त्र हा ह्याच्यापेक्षा खूप डेप्थ मधला विषय आहे. अत्यंत डेप्थ मधला. आणि मग वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोघांचा मेळ जेव्हा तुम्ही करायला जाता ना, तेव्हा एनर्जी फ्लो कसा होतो, हे अगदी दिशा, मग भिंतींची मापं ह्या पद्धतीने पण होतं. म्हणजे अनेक वेळा तुमच्या भिंतीच्या कोणत्या भागामध्ये कोणता रंग आहे, त्याच्यावरनं तुमच्या घरच्या कोणत्या माणसावर काय इफेक्ट होतोय, तुम्ही तुमच्या वास्तू मधला रंग आणि त्या माणसाची पत्रिका या दोघांचा ताळा लावून मग फायनली हे उत्तर देऊ शकता. इतकं सुंदर शास्त्र आहे. म्हणून वास्तुशास्त्र तितक्या डेप्थ मध्ये जाणारा माणूस पत्रिका बघून सांगतो की तुमच्या घरामध्ये काय आहे, किंवा घर बघून सांगतो की तुला हा त्रास होतोय ना, तर हे ह्यामुळे होत आहे. असं असं खूप उत्कृष्ट आणि खूप सुंदर असा इंटरेस्टिंग विषय आहे वास्तुशास्त्र. त्यामुळे हा जरूर करावा आणि त्याच्यामध्ये जर आपण विशारद बनू शकलो तर त्याच्यासारखं वेगळं काहीच नाही. हा एक वेगळाच विषय आहे ना वास्तुशास्त्र हो, म्हणजे. हो. अगदी, त्याच्यात अगदी. वास्तू. खूप वास्ट आहे. हे आता जे आता सांगितलं ना पूर्ण घराचा म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ करायचा. तर हं, आपण आपलं रूम असेल ना रूम, तर तो हं. फक्त एक बेडरूमच घेऊन तिथे पूर्व पश्चिम करून तसं करू शकतो. तसं वर्स्ट केसमध्ये करायचं असतं, जर आपल्याला दुसरं ऑप्शनच नाहीये. तर असं करून करू शकतो. एक रूमाचा एक ईशान्य कोपरा आणि एक आग्नेय कोपरा असेलच ना, म्हणजे तोच हां. दुसऱ्याचा तो वेगळा असणार. हां. असं होतं. मुख्य घराचा तो काय आहे त्याच्यावरती सगळं डिपेंडंट आहे. म्हणजे तुम्ही अच्छा. जर विचार केला, की तुम्ही दक्षिण ईशान्य तुम्ही आग्नेय दिशेचा कोपरा घेतला, आग्नेय दिशेच्या कोपऱ्यामध्ये बेडरूम आहे आणि त्याचं नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट केलं, तर काय होतं, खरं तर पूर्व दिशा जी आहे ती आग्नेय दिशा बनते, ती ती ईशान्य दिशा बनते बघा तुमची. कळालं ना? आग्नेय दिशेमध्ये म्हणजे साउथ ईस्टमध्ये बेडरूम आहे आणि त्या साउथ ईस्ट बेडरूमचा जो नॉर्थ ईस्ट कोण आहे, तो हं. खरं तर पूर्व दिशा होती त्या घराची. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की दशा आणि अंतर्दशा. दशानाथाचा विचार करून मगच अंतर्दशेमध्ये उडी मारा, असं आपण जेव्हा म्हणतो. तसंच आधी घराची कोणती दिशा आहे ती बघा हं. आणि मग बेडरूमची काय दिशा आहे ती बघा, असं. बरोबर. मग आपलं जे काही दशा अंतर्दशा कन्सेप्ट आहे ना, हं. तोच कन्सेप्ट तसंच इव्हेंच्युअली एका रूमला पण अप्लाय होतो. मग तिथे पण असे 64 भाग करून डेप्थमध्ये एनर्जी फ्लो कसा होतोय ते बघितलं जातं. बरोबर. आणि मुळातलं वास्तू मंडल जे आहे, ते 81 डिव्हिजन्स करतं. म्हणजे प्रत्येक भिंतीला 9 भागांमध्ये डिव्हाईड करा. आपण आता काय केलं, आपण 8 भागांमध्ये डिव्हाईड केलं. म्हणून 64 भाग झाले, बरोबर? पण हं. वास्तू म्हणतं, की तुम्ही त्याला 9 भागांमध्ये डिव्हाईड करा आणि 9 भागांमध्ये डिव्हाईड केल्यानंतर प्रत्येक भागामध्ये एक किंवा अनेक देवता बसतायत. ती देवता काय एनर्जी घेऊन आली आहे, त्या पद्धतीची कामं तुम्ही तिथं केलीत, तर तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. हे वास्तुमंडल म्हणजे शांती जेव्हा आपण करतो, तेव्हा हे वास्तुमंडल मांडलं जातं. 81 सुपाऱ्या मांडल्या जातात. ते 81 सुपाऱ्या आणि त्याच्यावरती आवाहित केलेले जे देव आहेत, प्रमुख देव असतात त्यातले, त्यानंतर सेकंडरी देवता असतात त्या प्रत्येक भागाचे 81 भागांचे आणि त्यांचे खरं तर जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत,
ते कॅरेक्टरिस्टिक्स घेऊन तो तुमच्या घरातला जो काही पार्ट आहे ना, ती पार्ट तो एनर्जी घेऊन बसलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध कर्म तुम्ही केलं तिथे तर तुम्हाला त्रास होणार आहे. त्याला योग्य कर्म तिथे त्याच्या इक्विव्हॅलेंट कर्म केलं तर तुम्हाला ते बेनिफिशियल होणार आहे आणि ते कर्म करायचं नसेल तर तो भाग झाकायचा आहे किंवा तो वापरायचा नाहीये. अशा पद्धतीने खूप डेप्थ मध्ये जाऊ शकतो. पण तिथे 81 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं असतं. पण आज सगळे ते 16 पार्ट डिवाइड करून मग वास्तुशास्त्र सांगतात. तो विषय वेगळा आहे. पण वैदिक प्रमाणे बघितलं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो वास्तुपुरुष वरचे 81 पार्ट्स आहेत त्या 81 पार्ट्स मधले 81 टाइप्स ऑफ देवता तुमच्या घरामध्ये त्या 81 रखान्यात बसणार आहेत. म्हणून तुम्ही त्याची एनर्जी तिकडनं कशी फ्लो होते घरभर तसा विचार करायचा असतो. पण माझा तसा काही अभ्यास झालेला नाहीये. वास्तूचा ऑलमोस्ट शून्य ज्ञान आहे मला. आत्ता गुरुजींनी आतापर्यंत जे शिकवलं होतं म्हणजे हे जे काही थंब रूल्स आहेत हे थंब रूल्सच फक्त माहिती आहेत. हे पुन्हा हे थंब रूल्स आहेत. तुम्ही आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. हा किमान एवढं माहिती पाहिजे. पण ह्या सगळ्यामध्ये कधीही उपाय देताना तोडफोड करायची नाही हे लक्षात ठेवायचंय. आणि उपाय देताना सुद्धा हे असं असं होतंय असू शकतं एवढंच आपण फिगर आउट करू शकतो आत्ताच्या प्रायमरी किंवा प्रारंभिक ज्ञानाने. मग दोष असतील तर त्या दोषांचं निवारण कसं करायचं तर ते रत्नांच्या द्वारे करता येतं. आणि म्हणून पुढचा विषय मला रत्न याचा घ्यायचा आहे. म्हणजे दोघे एकमेकांना पूरक असे विषय. रत्न आपण आजपर्यंत फक्त हातात घालणे गळ्यात घालणे एवढ्यापर्यंतच पाहिलेला आहे. परंतु वास्तूमध्ये सुद्धा रत्नांचा वापर होतो. त्या भिंतींमध्ये त्या ठिकाणी ड्रिल करून होल करून ते रत्न ते उपरत्न हे घालायचे असतात. किती कॅरेटचे किती काय हा पुन्हा डेप्थ मधला विषय. तो मला येत नाही म्हणून तो आपण बघू शकणार नाही. पण अशीच फक्त इंट्रोडक्शन हा भाग आपण रत्नांचा बघू शकतो. अशाच पद्धतीने फक्त इंट्रोडक्शन. कुठल्या दिशेचा कुठला रत्न आहे आणि मग पिरॅमिड वगैरे त्यातच येतात ना ते असते काय? पिरॅमिड ही कन्सेप्ट फार काय म्हणतो दुसरी तो ना म्हणजे खरं सॉरी मी शब्द चुकीचा वापरतो. सुळसुळाट झालेला आहे फक्त त्या गोष्टीचा. पिरॅमिडचा अर्थ काय आहे? पिरॅमिड जे असतात ना ते काय करतात तर आहे ती स्थिती तशीच ठेवतात. म्हणून पिरॅमिड टेक्निक वापरून बरेच जण घरामध्ये पिरॅमिड वगैरे लावतात ना तर त्याचा प्रॉब्लेम काय होतो तिथे एनर्जी चांगली असेल तर ती एनर्जी साठून राहील व्हेरी गुड. पण तिथे नेगेटिव्ह एनर्जी तिथे दोष आहे तर तो दोष तुम्ही साठवून ठेवताय. तो दोष कधीच निघू नये अशा पद्धतीने ते पिरॅमिड लावलेत तुमच्या इथे. म्हणून पिरॅमिड ही कन्सेप्ट ही पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी नाहीच आहे. ही चुकीची कन्सेप्ट आहे. पिरॅमिड हा आहे ती स्थिती टिकवून ठेवण्यासाठी चिरंतन टिकवून ठेवण्यासाठी पिरॅमिड ही कन्सेप्ट आलेली आहे. आणि त्यामुळे पिरॅमिडचा प्रॉब्लेम होतो असं आम्हाला गुरुजी सांगतात. हे अर्थात मी गुरुजींकडनं म्हणजे आमच्या परंपरेकडनंच सांगतो. म्हणून पिरॅमिड विचार करून ठेवा. दोष असतील तर तिथे पिरॅमिड लावूच नका कारण तिथनं पॉझिटिव्हिटी येणारच नाही. तो दोष टिकून राहील घरामध्ये. रत्न त्यापेक्षा मुळात जरा हे वाटतं म्हणजे पिरॅमिड लावा किंवा म्हणजे आपण ऐकतोच हे करा ते करा पण मी तरी जरा तेवढी हे नाही की करायला. हा एक्झॅक्टली. कारण सर्वात शेवटी काय असतं आपण जन्माला आलो तेव्हा आपली पत्रिका फिक्स असते. त्याप्रमाणेच आपले दोष आपल्याला माहिती असतात. आपले जे गुणदोष आहेत गुण आणि दोष दोन्ही ते आपल्याला आपल्या घरामध्ये दिसतात. त्यामुळे मी एक घर सोडून दुसरं घर जरी विकत घेतलं मी विकत घेतोय तर माझ्या गुणदोषांचाच आरसा असणार आहे ते घर. आणि त्याच्या उलट जर मी घर विकत घेतलं तर असं होणार आहे की मी बराच वेळा त्या घराच्या बाहेरच राहीन. उपभोग घेताच येणार नाही माझ्या आयुष्यामध्ये. इन शॉर्ट तुमचे जे गुणदोष आहेत त्याप्रमाणेच घर तुम्ही उपभोगणार आहात. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या कर्मांचा परिहार करत नाही तोपर्यंत ते दोष जाणार नाहीयेत. आणि त्या दोष नसलेलं जर तुमचं घर तुमच्याकडे आलं तर त्या सुखांचा उपभोग तुमच्याकडनं होणार नाहीये. असंच होतं.
चालेल. हा विषय होता आपला आजचा आणि आपण पुढे रत्नांच्या बद्दल थोडंसं पाहूयात. होपफुली बोर नाही झालं तुम्हाला सगळ्यांना. नाही, नाही. खूप छान होतं. इंटरेस्टिंग. मला तरी खूप आवडलं. थँक यू. हो, फक्त एकच आहे मॅडमना आता एक्सरसाइज होती त्यांना उगाच अडवून ठेवलं होतं मी. सॉरी मॅडम. चालेल. आपण मग आता शुक्रवारी भेटूयात. नाही आज शुक्रवार आहे. आपण मंगळवारी भेटूयात. बरं दुसरी गोष्ट अशी मी एकदा रेकॉर्डिंग थांबवतो.